लातूर पॅटर्न बदनाम करणाऱ्या उद्योग विभागाचा, लातूर पॅटर्न बदनाम करणाऱ्या उद्योग विभागाचा. आता उद्योग विभागानं आपल्या लातूर मधील हजारो लाखो विद्यार्थ्यांची अचानक गैरसोय आणि अन्याय होणारा जो तुगलकी अध्यादेश काढलाय, त्याचा लातूर मधील विद्यार्थी, पालक, ट्युशन एरियातील छोटे छोटे व्यावसायिक, झेरॉक्सवाला, पाणीपुरीवाला, पेनवाला, जनरल स्टोर्सवाला, मेसवाला, हॉस्टेलवाला, क्लासेसवाला, या प्रत्येक घटकाकडून या अन्यायकारक अध्यादेशाची, त्यांच्या आदेशाची आम्ही या ठिकाणी होळी करत आहोत. पाचशे साहेब कुणाकडे 5 घ्या मग. दादा हो दादा थोडा निवेदन करा ना दादा, ऐका ना, अजून थोडं निवेदन करा. उद्योगचा जो अधिकाऱ्यांनी, आता विषय असा आहे, लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्राचा, लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्राचा. त्याच्यावर टाकायचं. जिल्हा उद्योग केंद्राच्या नावानं, जिल्हा उद्योग केंद्राच्या नावानं आता बस झालं. जिल्हा उद्योग केंद्राच्या नावानं 22 तारखेला ही जी नोटीस आलेली आहे, या नोटीस जी नोटीस आहे, ही नोटीस सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर एवढी व्हायरल झाली की कुठल्याही मोबाईलवर, कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ही व्हायरल झाली. आणि याचा परिणाम असा झाला की चौथीचे लहान लहान लेकरं विचारायलेत, लातूरचे क्लास बंद झालेत, चालू होणार नाहीत का? लातूरच्या खाण्यावळी बंद आहेत का? लातूरच्या मेस बंद आहेत का? हॉस्टेल बंद आहेत का? हा मेसेज भारतभर गेला आणि हा एवढ्या चुकीच्या वेळेस गेला. ऍडमिशनचा काळ असताना ऍडमिशनच्या तोंडावर लातूरला हजारोनं विद्यार्थी येणारे, त्यावेळेस हा मेसेज घरोघरी मोबाईलमध्ये गेला. त्यामुळं आम्हाला हे आंदोलन इन्स्टंटली आम्हाला करावं लागलं आणि ह्या चुकीच्या प्रसिद्धीमुळं लातूरवर याचा इफेक्ट होणार आहे. मी या माध्यमातून महाराष्ट्रातील, देशातील सर्व विद्यार्थ्यांना, नागरिकांना आवाहन करतो, लातूर पॅटर्न आहे तिथंच आहे, लातूर मधले कॉलेज, क्लासेस आहे तिथंच आहेत आणि ते सगळे मागल्या 45 वर्षापासून जे मेहनत घेत आहेत तशीच मेहनत घेत आहेत. कुठला तरी एक गुन्हेगार लातूरमध्ये सापडला म्हणून लातूर मधले 200-250 क्लासेस बदनाम होऊ शकत नाहीत, हजारो हॉस्टेल बदनाम होऊ शकत नाहीत, खानावळी बदनाम होऊ शकत नाहीत. लातूर हा आहे तसाच आहे, उलट लातूर पुन्हा पुन्हा याच्यापेक्षा उभारणार आहे. आणि येणाऱ्या सगळ्यांना सांगतो की हा चुकीचा मेसेज गेला की लातूरमध्ये क्लासेस, हॉस्टेल, मेस बंद झालेले आहेत. हे साफ चुकीचं आहे. हे काहीही बंद झालेलं नाही, हे मान्य आहे. आमच्यातला एक गुन्हेगार निघालेला आहे आमच्या शहरातला, पण त्याचं समर्थन आम्ही करत नाही. त्या गुन्हेगाराला फाशी द्या, परंतु लातूरला बदनाम करू नका, ही विनंती या मीडिया माध्यमातून आम्ही करतो. बिलकुल गुन्हेगाराचं कोणीही समर्थन लातूरमधल्या एकाही व्यक्तीनं केलेलं नाही, परंतु लातूरमध्ये 100-200-300 क्लासेस, हजारावर क्लासेस आहेत, हॉस्टेल आहेत, यांचा बदनामी होता कामा नये. लोक, येणारे लोकांना शंका निर्माण झालेली आहे लातूर बद्दल, ती होता कामा नये. मी यातून पुन्हा आवाहन करतो की लातूरला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व सुविधा, उत्कृष्ट कोचिंग, उत्कृष्ट हॉस्टेल, उत्कृष्ट खानावळ, सगळं ही लातूरकर सज्ज आहेत. आणि आम्ही ह्या घटनेमुळं अजून आश्वासन करतो सगळ्या लातूरकरांच्या वतीनं की आम्ही येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आम्ही कुठलीही अडचण येऊ देणार नाही. कुठला न्यूनगंड मनात बाळगू नका. फक्त
400-500 क्लास मधला एक क्लास संचालक गुन्हेगार निघालेला आहे, परंतु राहिलेले बाकी हे लातूर पॅटर्न घडवणारे कष्टकरी शिक्षक आहेत, कष्टकरी वसतिगृहवाले आहेत, खानावळीवाले आहेत. त्याच्यामध्ये सर एनटीएची पण तेवढीच चुकी आहे ना. एनटीए आता बाईट द्यायचा का? अरे त्याला दाम कुणाला दिसतं? सांग की. नितीन सर, आज आपण आंदोलन करतायत आणि कशा प्रकारचा मेसेज गेला होता जिल्हा उद्योग केंद्राने जी नोटीस दिली होत्या बंद होणार आहेत म्हणून, तर त्या संदर्भात काय सत्य परिस्थिती आहे आणि लातूरचे इथले जे ट्युशन क्लास आहेत ते खरंच बंद आहेत का, आणि चालू असतील तर आपण काय मेसेज देणार आहे? दोन गोष्टी वेगळ्या आहेत. लातूर पॅटर्न आमचं जुनं आहे, आमचं टॅलेंट जुनं आहे. लातूर पॅटर्न म्हणूनच 52 कशी सोनं आहे. हे पॅटर्न कुण्या एका ट्युशनवाल्यानं तयार केलेलं नाही. हे शाहू, दयानंद, देशी केंद्र, केशवराज अशा संस्था, अनिरुद्ध जाधव, बियाणी, आपले गोपाळराव पाटील, वाघमारे अशा अनेक संस्थाचालक आणि शिक्षक, हजारो विद्यार्थी, हजारो पालक या सगळ्यांच्या वर्षानुवर्षाच्या तपस्येतून हे पॅटर्न चालू झालंय. एक काळिंबा लागला, एक गुन्हेगार सापडलाय. पण आमचं म्हणणं असं आहे, पुण्यातही 3 सापडलेत, मग पुणे पॅटर्न का बदनाम नाही? उगाच उठलं की सुटलं एका ट्युशनवाल्यावर बोला, जो आरोपी आहे त्याच्यावर बोला, त्याला भर चौकात फाशीवर द्या. कायद्याच्या पुढे आम्ही नाही. उलट या सगळ्या गोष्टीमध्ये जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं प्रत्येक लातूरवासियाचं म्हणणं आहे. परंतु या ट्युशन एरियामध्ये हजारो, त्या ठिकाणी काही 100 क्लासेस आहेत, 200-250 क्लासेस आहेत, 200-400 हॉस्टेल आहेत, मेस आहेत, जनरल स्टोअर्स आहेत, झेरॉक्सवाले आहेत, स्टेशनरीवाले आहेत. या सगळ्यांचं मिळून हा एरिया बनला. इकॉनॉमिक लातूरची याच्यावर डिपेंड आहे. हजारो विद्यार्थ्याचं भवितव्य याच्यावर डिपेंड आहे. आज पालक संभ्रमावस्थेत आहेत. बातम्यात ते लातूर असं झालं तसं झालं, मग एरिया बंद पडणार. आणि या उद्योग विभागाला अचानक अशा एवढ्या गंभीर वातावरणात खाज उठवून आदेश काढायची काही गरज नाही. यांचा 25चा निर्णय आहे. आता एवढ्या गोंधळात त्यांनी काढले का? बरं, पर्टिक्युलर सगळ्याला नोटीस दिल्यात का? पर्टिक्युलर प्रत्येका प्लॉट धारकाची तपासणी झाली आहे का? त्यांची सुनावणी झाली आहे का? त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय का? उठलं की आपलं काहीतरी करायचं. इथं कायद्याचं राज्य आहे, हे असं चालणार नाही. हा लातूरकरांनी आज आम्ही या आदेशाची होळी करून दिलेला महाराष्ट्राला आणि उद्योग विभागाला दिलेला संदेश आहे. आम्ही कायद्याचं पालन करणार आहोत, आम्ही आदर करणार आहोत. कायद्यानं ज्याचा प्लॉट सुद्धा चुकीचा असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करा. आमचं म्हणणं नाही कुणाच्या चुकीचा प्लॉट त्याला कायदेशीर करा, 100% कारवाई करा. पण तुम्ही शिक्षण क्षेत्राची, लातूरच्या शिक्षण क्षेत्राची बदनामी करू नका. ते बंद झालेलं नाही. अहो, आम्ही 94-93चा भूकंप भोगलाय तर आम्ही बंद झालेलं नाही. दुष्काळाच्या निमित्तानं सुद्धा लातूर पॅटर्नवर हल्ला करण्यात आला. खोटी रेल्वे पाण्याची मागून लातूर बदनाम करत आलं. ते सुद्धा पचवून लातूर उभा टाकले. याही बदनामीतून पुन्हा लातूर उभा टाकेल. येणाऱ्या 21 जूनला झालेल्या परीक्षेनंतर महाराष्ट्राला कळेल आमचं लातूरचं टॅलेंट आणि आमचेच लोक मेडिकलला लागतील. शंका नाही. त्याच्यामुळे कसलीही बदनामी करण्याच्या कुणी भानगडीत पडू नये. लातूरच्या जनतेच्या पाठीशी आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, आदरणीय चाकूरकर साहेब ठामपणे जसे होते तसे आदरणीय अमित भैया देशमुख साहेब सुद्धा पाठीशी आहेत. काँग्रेस पक्ष पाठीशी, लातूर पॅटर्न बचाव कृती समिती पाठीशी. आम्ही सर्व 18 पगड जाती धर्मातील, कोणत्याही पक्षाचे, कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे सर्व नागरिक लातूरच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी, पालकांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्व लातूरकरांच्या पाठीशी आहोत. इथल्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या पाठीशी आहोत. आज जे तुम्ही नोटीस जाळलेली आहे ती नोटीस कोण जाळलेली आहे? आपल्यासोबत कोणकोणते पदाधिकारी पक्ष सोबत आहेत का? आणि ज्यांनी नोटीस दिली
त्यांच्या कार्यालयात तुम्ही जाऊन त्यांना जाब विचारणार आहेत का? नाही, आम्ही त्यांना जाब विचारणार. आम्ही सगळ्यांनी सामूहिकरित्या लातूरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व घटक आणि समाजातले सर्व घटक आम्ही सगळ्यांनी लातूरकरांनी एकत्रित येऊन याची होळी केलेली आहे. आम्ही त्यांना उद्योग विभागाला जाब विचारू. आमचे नेते अमित देशमुख साहेब उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलतील. पण तो आमचं धोरण असं आहे, पहा, जे कायदेशीर आहे, जे योग्य आहे त्याच्या पाठीशी आम्ही राहणार. परंतु लातूरची गरज इथलं शिक्षण क्षेत्र आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येकाने इथल्या संस्थेनं असेल, त्या क्लासेसवाल्यांना असेल, त्या हॉस्टेलवाल्यांना असेल, मेसवाल्यांना असेल, सगळं पणाला लावून इथं उभारलेली यंत्रणा आहे. ही एक दिवसात तयार झालेली यंत्रणा आहे. याच्या मागे 25 वर्षाचा त्याग बलिदान आहे आणि ती एक दिवसात कुणाला उद्ध्वस्त करता येणार नाही. इथल्या एरियाला धक्का लागला नाही, लागू दिला जाणार नाही. दादा, एक प्रश्न की आज अमित देशमुख यांनी सोशल माध्यमात पोस्ट केलेली आहे की मला या संदर्भात प्रतिक्रिया द्यायची नव्हती, तरी देखील असं म्हणून त्यांनी जे हे केलंय ते आपण वाचलं असेल, तर त्या संदर्भात काय सांगा? अत्यंत संवेदनशील, जाणीवा जागृत असणारी आणि लातूरच्या प्रतिमेला अत्यंत साधेशी आणि प्रत्येक लातूरकराला अभिमान वाटावा अशा प्रकारची प्रतिक्रिया आणि अशा प्रकारचं कार्य आदरणीय अमित देशमुख साहेबांचं आहे. अमित देशमुख यांनी ज्या प्रतिक्रिया देताना त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जे आरोप करतायत लातूर पॅटर्नवर, तर त्यांच्याकडेच काही संशयाची सूज जाते. पापी आहेत. संशयाची सूज जे जाते. लातूर पॅटर्नवर आरोप करतात ते पापी आहेत. तुम्ही व्यक्तीवर आरोप करा. त्या गुन्हेगाराला ह्या झाडाला फाशी द्या म्हणून सांगा, चौकात फाशी द्या म्हणून सांगा. आमचं म्हणणं नाही. लातूर पॅटर्नला बोलायची कुणाची अवकात नाही. जो गुन्हेगार आता काय सध्या जे पी.व्ही. कुलकर्णी असेल, मोठे गावकर असेल, ते जर दोषी असतील तर त्यांना भर चौकात फाशी द्या. अजून कोणता डॉक्टर शिरुरी असेल, ती शिरुरी केशवराजचा संचालक आहे म्हणून कळलं. अटक झाली. तुम्ही पत्रकार